कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महापौर पदाची आणि उपमहापौर पदाची जी निवड आहे ती आता पूर्ण केली जात आहे। निवड प्रक्रिया सध्या चालू आहे। मी आता सध्या कोल्हापुरातील महानगरपालिका परिसरात आहोत। आपण आता बघू शकतोय इथं कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला गेलेला आहे। या बंदोबस्तामध्ये निवड प्रक्रिया जी आहे महानगरपालिकेची ती आता पार पडत चाललेली आहे। दुसरीकडे जर आपण आता बघायला गेलं तर कोल्हापुरातून महापौर भाजपकडून रूपाराणी निकम यांचं नाव निश्चित झाल्यानंतर आणि उपमहापौर अक्षय जरग यांचं नाव निश्चित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जो जल्लोष आहे तो इथं केला जातोय। मोठ्या प्रमाणात इथं महिलांची आपण लक्षणीय संख्या आपण बघू शकतो। ज्या नूतन नगरसेविका आणि नूतन नगरसेवक आहेत ते गेल्या काही दिवसांपूर्वी सहलीला गेले होते। त्यांनी आता कोल्हापुरात इथं हजेरी लावून डायरेक्ट सभागृहात त्यांनी हजेरी लावली होती। गेल्या काही दिवसांपूर्वी इथं महानगरपालिकेसाठी इथं निवड जी आहे ती आता निश्चित केली होती। इथं महिलांचा जो जल्लोष आहे ते आपण पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात महानगरपालिका परिसरात इथं हा जो जी जल्लोष आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातोय। एकंदरीतच आपण त्यांना विचारूयात काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत, कशा पद्धतीने बऱ्याच दिवसांपासून महानगरपालिकेचं जे भगवा फडकवण्याचे जे स्वप्न आहे त्याचं पूर्ण झालेलं आहे। काय वाटतं? खूप आनंद वाटतोय आणि आम्हाला आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माननीय चंद्रकांत पाटील, आमचे खासदार साहेब माननीय धनंजय महाडिक साहेब आणि आमचे आमदार साहेब अमल महाडिक यांच्या नेतृत्वात आम्ही हे शक्य करू शकलो। त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आजचे जे महापौर निवडले गेले ते आमच्या सगळ्या पक्षाचा विजय आहे आणि भारतीय जनता पक्षानं कोल्हापूरवर साम्राज्य स्थापन केलेलं आहे। सर्व बाजूंनी भारतीय जनता पक्षाचा विजय असो। आता आपण पाहिलं भारतीय जनता पक्षाचा जो महापौर झालेला आहे रूपाराणी निकम या कोल्हापूरच्या ओबीसी प्रवर्गातून जे आरक्षण जाहीर झालं होतं त्या भाजपमधून ज्या नगरसेविका निवडून आल्या होत्या त्या आता भाजपच्या महापौर आता निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जो काही जल्लोष आहे तो आता पाहू शकतोय। पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आपण आता पाहू शकतोय। या पदाच्या निवडीसाठी कोल्हापूरकर जे आहेत ती इतर रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळतात। एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।